नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर इकडे मी रवा घेतला आहे. तर आज आपण रव्याचा नाश्ता बनवणार आहोत. तर हे साईडला ठेवून घेऊ. हिरवी मिरची बारीक करून घेऊ. ही बघा बारीक करून घेतली. इकडे कढई पण ठेवून घेतली गरम होण्यासाठी. कढई पण गरम झाली. तेल टाकून घेऊ आपण. तेल व्यवस्थित गरम करून घेऊ. जिरे, ठेचा, तीळ सर्व व्यवस्थित तळून घेऊ आपण. कोथिंबीर पण व्यवस्थित तळून घेऊ. हळद परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. थोडंसं पाणी, उकळी आली. आता आपण रवा पण टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घेऊ. परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाकण ठेवून देऊ आता 2 मिनटं फक्त. चेक करून बघू आपण. हे बघा व्यवस्थित वाफलं गेलं आहे. आता भांड्यात काढून घेऊ. काढून घेतलंय सर्व भांड्यात. आता थोडं थंड होऊ देऊ आपण. हे बघा इकडे व्यवस्थित थंड झालंय. आता आपण पीठ मळून घेऊ. ज्या पद्धतीने आपण चपातींचं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळून घेते. हे बघा पीठ मळून घेतलंय व्यवस्थित. आता नाश्ता बनवून घेऊ आपण. हे बघा नाश्ता बनवून घेतला आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवून घ्यायचा आहे. इकडे सर्व नाश्ता बनवून घेतला आहे आपण. आता कढई पण ठेवून घेते गॅसवर. कढई ठेवून घेतली आहे. तेल टाकून घेऊ आपण. तेल आता व्यवस्थित गरम करायचं आहे आपल्याला. तेल व्यवस्थित गरम झालंय. आता आपण नाश्ता सोडून घेऊ. हे बघा याच पद्धतीने तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता सर्व नाश्ता आपण तेलात सोडून घेऊ. इकडे सर्व नाश्ता तेलात सोडून घेतला आहे. आता आपल्याला व्यवस्थित
कुरकुरीत तळून घ्यायचं आहे नाश्ता. व्यवस्थित कुरकुरीत तळून घेतलाय बघू शकतात. आता आपण काढून घेऊ. हे बघा इकडे ताटलीत काढून घेतलाय बघू शकतात. किती कुरकुरीत झालाय आपला नाश्ता बनवून. हा बघा आपण अगदी कमी साहित्यात बनवलेला आहे आणि रव्यापासून बनवलेला आहे. बघू शकता किती छान झालेला आहे. खूपच टेस्टी पण झाला होता. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा, खूप छान होतो. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.